आणि महायुतीनंतर आता बातमी आहे महाविकास आघाडीच्या गोटातून। उद्धव ठाकरेंनी आज सिल्वर ओकवर म्हणजे शरद पवार यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी जाऊन शरद पवारांची भेट घेतली। दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 1.5 तास चर्चा झाली। राज्यात महाविकास आघाडी टिकणार का हा प्रश्न विचारला जात असताना पवार ठाकरेंची ही भेट महत्त्वाची मानली जाते। या भेटीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाविकास आघाडी एकसंध असल्याचा दावा केला। नेमकं या भेटीत ठाकरे आणि पवारांमध्ये काय चर्चा झाली बघूयात। विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच बैठक। या बैठकीसाठी उद्धव ठाकरे सिल्वर ओकवर गेले होते। दोघांमध्ये जवळपास 1 ते 1.5 तास चर्चा झाली। महाविकास आघाडी टिकवण्यासाठीची ही बैठक असल्याची चर्चा त्यामुळे सुरू झाली आहे। पण महाविकास आघाडी टिकवण्यासाठी ही बैठक असेल तर काँग्रेसचा एकही नेता या बैठकीला उपस्थित नव्हता। आणि याच मुद्द्यावरून विधानसभा निवडणुकीनंतरच्या ठाकरे पवारांच्या पहिल्याच भेटीवर महायुतीनं निशाणा साधलाय। सिल्वर ओकच्या पंढरीला माननीय उद्धव साहेब चाललेत। त्या ठिकाणी संजय राऊतची गाडी पुढे गेली असावी किंवा त्यांच्या गाडीत असावेत। जाऊन आता पर्याय नाहीये, हे वस्तुस्थिती आहे, सत्य आहे, काय त्याला लपवण्यासारखं नाहीये। म्हणून सिल्वर ओकचा आशीर्वाद घेणं हे त्यांच्या नशिबी आहे। आणि ही सगळी प्रक्रियेचा सूत्रधार संजय राऊत पुन्हा त्या उभाटाला शरद पवारच्या चरणी लीन करण्यासाठी घेऊन चाललेला आहे। आत्मसन्मान, हिंदुत्व, बाळासाहेबांचे विचार त्याची सगळ्या डब्यामध्ये घेऊन आता ते शरद पवार साहेबांकडे चाललेत। साहेब आता हे कुठं फेकायचे हे सांगा, कदाचित हे विचारायला ते त्यांच्याकडे जात असावे। पवार ठाकरे भेटीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं समजतंय। या भेटीतला मुख्य अजेंडा होता तो म्हणजे महाविकास आघाडीची पुढची वाटचाल कशी असेल ते ठरवणं। त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीतल्या पराभवाच्या कारणांवरही या बैठकीत चर्चा झाली। महाविकास आघाडीचं भवितव्य काय असेल, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विधिमंडळात आघाडी एकत्रितपणे काम कसं करेल यावर दोघांमध्ये चर्चा झाली। महत्त्वाचं म्हणजे विरोधी पक्षनेत्याचा पेच अजूनही कायम आहे, त्यावर कसा दावा करायचा यावरही चर्चा झाल्याचं समजतंय। विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची एकही संयुक्त बैठक पार पडलेली नाही। त्या संभाव्य बैठकीबद्दलही ठाकरे पवारांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। 25 जानेवारीला बीड आणि परभणी प्रकरणी मुंबईत आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे। महाविकास आघाडीची या मोर्चामधली रणनीती सिल्वर ओकवरच्या या बैठकीत दोघांनी ठरवल्याचं कळतंय। निवडणुका झाल्यानंतर ते उद्धवजी आणि पवारसाहेबांची भेट अशी फारशी झालेली नव्हती। त्या निमित्तानं भेट करण्यासाठी ते आले होते। जनरल चर्चा झाल्या, अशी काही स्पेसिफिक चर्चा नाही झाल्या। आणि बाकी संजय राऊत यांनी सांगितलं असेल तुम्हाला काय आहे ते। महाविकास आघाडीच्या भवितव्यासाठी बैठक होते अशा प्रकारची माहिती मिळते। त्यातली काही चर्चा झाली तशी आमची। पुढच्या आठवड्यात काही बैठक होणार आहे का? पवार साहेब म्हटले होते की लवकरात लवकर एक बैठक लावली जाईल। नाही, लावली जाईल। शेवटी तिन्ही पक्षाचे विधानसभेचे सदस्य, विधान परिषदेचे सदस्य यांना घेऊन भविष्य काळात योग्य वेळी बैठक होईल। सगळ्यांच्या तारखा बघून काँग्रेस पक्षाशी बोलायचं, अजून त्यांच्याशी सगळ्यांशी एकत्रित एक बैठक काहीतरी होईल। पण काय त्याची अर्जन्सी लगेच नाही आहे, 10-12 दिवसात काहीतरी होईल। विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतले नेते हे एकमेकांवर पराभवाचं खापर फोडतायत। अशा वेळी महाविकास आघाडी टिकणार का हा प्रश्न आहे। एकीकडे महाविकास आघाडी टिकवण्यासाठी पवार ठाकरेंची बैठक होत असतानाच दुसरीकडे मात्र काँग्रेस आणि ठाकरे गटात जुंपली होती। आमच्या शिंदे साहेबांची स्थिती मला वाटतं की आजच्या राजकारणामध्ये आत्ताच्या इतकी बिकट आहे की मी तर एखादा शब्द जरा असा वापरला तर त्याला चुकीचा अर्थ होईल। पण मी मुद्दाम हे सांगेल की आता शिंदे साहेबांची गरज संपली का, आणि त्यांना कदाचित ते बाजूला व्हावेत
आणि मला भीती वाटते, मी एक पुन्हा पुढचं स्टेटमेंट करतो आहे की आता उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं, शिंदेजींना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल. या मुळात काँग्रेस काय सांगते आहे की उद्धव ठाकरेजींना संपवून उद्धव ठाकरे संपलेले नाही. बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदू हृदय सम्राट त्यांनाही संपवण्याच्या वल्गना झाल्या त्या काळात, पण आम्ही सगळ्यांना पुरून उरलो. उद्धव ठाकरे यांना संपवण्याची भाषा हे काँग्रेसवाले करतायत. संपले, तुम्ही कुठे आहात? तुम्ही कुठे आहात? पवार ठाकरेंच्या सिल्वर ओकवरच्या बैठकीनंतर मात्र महाविकास आघाडी ठणठणीत असल्याचा दावा ठाकरे गटानं केलाय. दोन प्रमुख पक्षाचे नेते भेटले. महाविकास आघाडी ठणठणीत आहे, काय चिंता करू नका. लोकसभेला आम्ही एकत्र लढलो, विधानसभेला एकत्र लढलो. काही चुका झाल्या असतील त्या भविष्यात दुरुस्त करू. आमच्यामध्ये संवाद राहिला पाहिजे, तो संवाद सुरू झालेला आहे आणि हे एक सकारात्मक लक्षण आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची एकही संयुक्त बैठक झाली नसल्यानं पवारांनी नाराजी व्यक्त केली होती. आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जवळपास महिन्याभरानं ठाकरे आणि पवारांची पहिली बैठक झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ठाकरेंनी आधीच स्वबळाचा नारा दिलाय. तसंच काँग्रेसचे नेते आक्रमकपणे मित्रपक्षांना टार्गेट करतायत. असं असतानाच महाविकास आघाडीचं भवितव्य काय याची उत्सुकता कार्यकर्त्यांनाही आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.